हॅलो फ्रेंड्स, मी जाते आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला। तर चला मग काय काय आहे तिकडे बघूया आपण। आपल्या ह्या पूर्ण शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलमध्ये कमालाचे कार्यक्रम, जसं की मी मगाशी म्हणाले की आपल्या पार्क फेस्टिवलला कायम कमाल अनुभवी असे कलाकार व्हिजिट करत असतात। बिलॉंग करणारा मुलगा आणि खूप मीडियोकर फॅमिलीला बिलॉंग करणारी मुलगी, पण तेवढीच हार्ड वर्किंग, डिव्होटेड आणि जेन्युइन मुलगी, अशा या दोन लोकांमध्ये होणारं प्रेम पण त्यांची मैत्री कशी इव्हॉल्व होते आणि प्रेमात त्याचं कसं रूपांतर त्याची स्टोरी आहे। किंवा देवान जहागीरदारमध्ये कॅरेक्टर जे फॅमिलीला बिलॉंग करतं त्याच्यामध्ये खाते आणि आई, त्याला आई म्हणतो आणि आईला जानू म्हणतो। तो किटको आत्या म्हणून एकत्र दिसली। वडापाव भाजीपाव सगळ्यांच्या आयुष्यात 10वीची परीक्षा आली असते। त्यांनी त्यात दुःख सांगितलं कसं बघा। तो होतो प्रथम परीक्षेत, मध्ये दर्द आहे, दुःख आहे हा। SSC ला बसलो होतो प्रथम परीक्षेस, पेपर सोडवून नीट काढवा घरचा आदेश। काय बोलतात ठीक आहे, काढवा पर्यंत आहे की पेपर सोडवून नीट काढवा घर नंबर होता शुभदा जोशीचा। आणि माझ्या पुढे नंबर होता शुभदा हे काय आहे? नसतं, कालच म्हटलं ना नसतं म्हणून। जखम भरली तुझी बाकी तुझी जखम भरली तुझी बाकी तुझी सहज काढून मी चौका बघत होतो, तसा पक्षाची मारून मी अंगा बघत होतो। तुझ्यावर प्रेम आहे पण किती आहे, तुझ्यावर प्रेम
मित्र आपल्यासोबत नेहमी असतात, ते कबड्डीसोबत जातात आणि आज आम्हाला ते सादर केलेले मिळाले बरं वाटतंय. आणि त्यांनी एखाद्या विषयावर आम्ही बोलतो ते आलेला आहे, त्यासाठी बघा काय आणि काही लोटेकरी समुद्र म्हटलं आहे समुद्राच्या खऱ्या खोट्या पातळी माझ्यासोबत समुद्राच्या वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटो काढाल तर त्यात फक्त लाटा येतील अश्रूंमध्ये मिसळलेल्या त्या पाण्याचं, त्या गाण्याचं आणि वयासोबत आणखी खारट होण्याचं आम्हाला रोज प्रश्न पडतो. वरून पाहताना वय काय बरं असेल समुद्राच्या पाण्याचं. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हालाही त्या गाता येतील. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा स्वतःहून येतील.
गेला तर तो प्रिन्सने टाकून ठेवलेल्या चेनच्या पदावर अजून एक या कार्यक्रमाची शांती लिहिलेली आहे आणि हेही प्रदर्शन पुढचे 3 दिवस तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन
38 योद्धे आहेत. इथं आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरती आलेल्या आर्ट फेस्टिवलमधल्या सगळ्या लोकांना गोळा केला ना तरी सुद्धा आपल्याला 38 योद्ध्यांची माहिती सांगणं अवघड राहील की हे कोण कोण होते. लहान मुलांना खेळता खेळता अतिशय सोप्या पद्धतीने समजावं म्हणून बनवलेला हा बोर्ड गेम आहे. शिवजन्मापासून तर खेळत खेळत तुम्ही अफजलाच्या वधापर्यंत जाता आणि इथं पोहोचल्यानंतर जो सगळ्यात जास्त समजला जातो तो जिंकतो, असा हा खेळ आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं, शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्ही पहिल्या घरावरती ठेवायचं आणि तुमचा खेळ सुरू होतो. 2 फासे दिलेत, हर हर महादेव म्हणायचं आणि हे फासे टाकायचे. काळ्या रंगाचा फासा ठरवतो की तुम्ही किती घरं पुढे जाणार, लाल रंगाचा फासा ठरवतो की तुम्हाला किती कार्ड मिळणार. तुम्ही ज्या घरावरती येतात त्या ऐतिहासिक घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणून तुम्हाला त्या घरावरती जर ती चांगली घटना असेल तर तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये होन मिळतात. जर ती वाईट घटना असेल तर स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला ते होन स्वराज्यामध्ये जमा करावे लागतं. सो तुम्ही 5व्या घरावरती आले, स्वराज्याची शपथ घेतली जाते, त्या शपथेचा चांगली घटना आहे म्हणून तुम्हाला 500 होन बक्षीस दिलं जाईल. आता जे तुम्हाला कार्ड मिळतात याच्यामध्ये या कार्डचा उपयोग काय होतो तर प्रत्येक कार्डच्या मागं ह्या योद्ध्याचं कुठे कुठे त्यांनी योगदान दिलेलं आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आता स्वराज्याची शपथ होती आणि बाजी पासलकरांचं कार्ड तुमच्याकडे आहे तर बाजी पासलकर स्वराज्याच्या शपथेच्या वेळेस होते. सो तुम्हाला मिळणाऱ्या 500च्या ऐवजी तुम्हाला 700 मिळतात, पैसे मिळतात, आनंद होतो. पण हेच जेव्हा तुम्ही अफजल खान येतो, मंदिरं लुटतो, सुभे लुटतो, सगळ्या मूर्त्या फोडतो, मग इथं पैसे भरावे लागतात, मग होतं दुःख. पैसे द्यावे लागले, खोटे जरी असले तरी द्यावे लागले तरी मग दुःख होतं. या प्रत्येक योद्ध्याच्या मागं त्याचे नंबर दिलेले की यांनी कुठे कुठे योगदान दिले. आता एक सिंपल एक्झाम्पल की तानाजी मालुसरे जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवतं तर सिंहगड आठवतो. महाराजांचा जिवलग मित्र तानाजी मालुसरे जो मुलाचं लग्न सोडून गेला आणि त्यांचं बलिदान झालं. ठीक आहे, जिवलग मित्र म्हणताना आपल्याला सिंहगडाच्या पलीकडे का नाही काय आठवत. मग जर तो जिवलग मित्र आहे, त्यांनी एवढं सगळं सोडून महाराजांसाठी त्यांनी एवढी महत्त्वाची कामगिरी केली आणि आपल्याला माहितीच नाही त्यांनी काय केलं. एक पिक्चर येतो त्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी माहिती दाखवली जाते, ह्या व्यतिरिक्त पण बरंच काही केलं त्यांनी. मग ही माहिती तुम्हाला खेळता खेळता कळते, कारण जेव्हा तुम्ही इथं जाता पुढे जाता तेव्हा त्या घरावरती त्या योद्ध्याचं तुम्हाला बक्षीस मिळत जातं किंवा तुमच्याकडे कार्ड नसेल तर ते त्यांना दुसऱ्याला द्यावं लागतं. सो मग तुम्हाला खेळताना लक्षात येतं अरे हा योद्धा इथं पण सहभागी होता, हा योद्धा इथं पण सहभागी होता, हे तुम्हाला खेळताना लक्षात येतं. कितीतरी योद्धे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये की त्यांनी काय केलं. म्हणजे आता हे अख्खा देशपांडे कुटुंब आहे की यांनी काय केलं हेच माहिती नाही आपल्याला. कोंढाणा स्वराज्यात आला, कोंढाणा कोणी आणला स्वराज्यात म्हटलं की तानाजी मालुसरे. हा म्हणजे 1647 साली जेव्हा तो आला ना तेव्हा तानाजी मालुसरे एक साधारणतः 15-16 वर्षाचे असते. तर तो त्यांनी नव्हता आणला, जेव्हा ते 40शीचे होते वगैरे तेव्हा त्यांनी आणला. बापूजी देशपांडे नावाचे गृहस्थ होते ज्यांनी 3 वेळा स्वराज्यामध्ये कोंढाणा आणला होता तानाजी मालुसरेंनी आणायच्या अगोदर. आपल्याला त्या माणसाचं नावच माहित नाही. बापूजी देशपांडे, त्यांचा मुलगा आणि त्यांचा मुलगा अशा 3 पिढ्या महाराजांसाठी स्वराज्यासाठी बलिदान गेलेलं आहे. आपल्याला त्या माणसाचं नावच माहित नाही की त्यांनी काय केलं हेही माहित नाही. असे कितीतरी योद्धे त्याच्यामध्ये की जे तुम्हाला खेळता खेळता याच्यामध्ये कळतं. संभाजी महाराज जन्म टिंब ठिकाणी झाला, त्याचं उत्तर लिहायचं, तेवढ्यापुरतं पाठ करायचं आणि मग नंतर परीक्षेनंतर सपाट करून टाकायचं. असाच इतिहास आपण सगळं शिकत आलो. तुम्ही 25व्या घरावरती येता, तुम्हाला मिळणारे 500 होणे आणि मग तुमच्याबरोबरचा असणारा छोटा मावळा म्हणतो पुरंदर माझ्याकडे, 200 मला पाहिजे. खेळता खेळता लक्षात राहते ओके पुरंदर संभाजी महाराज हे कनेक्शन आहे. 2दा-3दा खेळलं की हे कनेक्शन डोक्यात राहतं. 8दा वेळा खेळलं की इतिहासाच्या शिक्षकांना जेवढं माहीत नसेल तेवढी माहिती याच्यामधून तुम्हाला खेळता खेळता मिळते. असा हा खेळ लागतात मुलांना. त्याच्यानुसार अजून बरेचसे वेगवेगळे खेळ आहेत. म्हणजे मोटर स्किल डेव्हलप करायचे तर तुम्हाला जिक्सॉ पझल हे सगळ्यात चांगलं उदाहरण असतं. सो पेपा पिग 4000 करोडचा बिझनेस करतो इंडियामध्ये. 4000 करोड उत्तर जोडायचं लॉजिक, पण गेमच्या दृष्टीने इट इज लॉजिकल. तुमचे मोटर स्किल फाईन होतात. ठीक आहे, मग योद्धे जोडून पण तेच होणार आहे.
क्रेझी फॅन श्रीमानची लई बेकार.